दहशतवाद्यांना लपवण्यासाठी पाकची पळापळ. सैन्याच्या बंकरमध्ये लपले अतिरेकी. भारताच्या युद्ध सज्जतेमुळे पाक धास्तावला. भारताच्या युद्ध सज्जतेमुळे पाकिस्तानची अक्षरशः पाचावर धारण बसली. पाकव्याप्त काश्मीर दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचं लपून राहिलं नाही. आता इथल्या दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतानं प्लॅन बनवलाय. त्यामुळे पाकिस्तानची दहशतवाद्यांना लपवण्यासाठी पळापळ सुरू आहे. कारण भारताकडून एलओसीवर पहिल्या टप्प्यात हेवी आर्टिलरी, सर्व्हिलन्स आणि रडार सिस्टीम तैनात करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचं मूळ उखडून टाकण्यासाठी आणि सीमेपलीकडील कारवाईसाठी भारतानं स्पेशल टीम तयार केली. दहशतवाद्यांची ठिकाणं नेमकी कुठे आहेत ते पाहूया. रावलकोटमध्ये लष्कर ए तैयबा, जैश आणि हिजबुलचे दहशतवादी कॅम्प आहेत. मुझफ्फराबादमध्ये 10 दहशतवादी कॅम्प, यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी सक्रिय आहेत. कोटलीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टेरर कॅम्प आहे. उत्तर पीर पंजाबमध्ये 10 आतंकी कॅम्प आहेत, यात 50 ते 60 दहशतवादी ॲक्टिव्ह आहेत. दक्षिणी पीर पंजालच्या 35 दहशतवादी कॅम्पमध्ये 70 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जाते. पाकिस्तानमध्ये 37 दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड आहेत. त्यापैकी 20 लॉन्चपॅड पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याची माहिती समोर आली. पाकिस्तानमधील मुझफ्फराबादच्या अदब याजिद कॅम्पमध्ये पाक लष्करानं दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचं समोर आलंय. यातूनच पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यात आला. पाक सैन्याकडून रावलकोटमध्ये दहशतवाद्यांचं शिबिर भरवण्यात आलं. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबासह 15 संघटनांचे कमांडर यावेळी उपस्थित होते. मसूद अझहरनं पहलगाम हल्ल्यासाठी चिथावणी दिली होती. पाकिस्तान आर्मीच्या एसएचजी टीमकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षण दिलेले 130 दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रिय आहेत. आता केवळ दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करून चालणार नाही. कारण पाकिस्तानचं लष्कर हाच दहशतवाद्यांचं आश्रयस्थान आहे. त्यामुळे पाक लष्कराचा कणा मोडून शत्रू राष्ट्राचा माज उतरवण्याची खरी गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम.